नमस्कार, मी आकाश. पुणे प्राईम न्यूजच्या या पब्लिक कट्टा या सिरीज मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. तर आपल्या सोबत आहेत उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन. नमस्कार. तर पहिला प्रश्न, आता तुम्ही माजी सरपंच आहेत, तुम्हाला त्याचाही सुद्धा अनुभव आहे. तर ओव्हरऑल खासदारांकडून या तुमच्या गावाला अपेक्षा काय आहेत किंवा तुम्हाला पर्सनली काय अपेक्षा आहे? तसं पाहिलं तर उरुळी कांचन गाव हे रेल्वे आणि सोलापूर हायवे या दोन्ही कनेक्शन मध्ये दोघांच्या मध्ये ह्या गावाचा हा विकास झालेला आहे. पूर्वीच्या काळापासून हे गाव सर्व पंचकृषीच्या केंद्रस्थानी ह्या ठिकाणी राहिलं. परंतु ह्या गावाची किंवा ह्या विभागाची किंवा ह्या हवेली तालुक्याची समस्या अशी झाली की कुठला स्थानिक खासदार असेल, स्थानिक आमदार असेल, यांचं नेतृत्व या तालुक्याला भेटलं नाही. रेल्वेच्या समस्या असतील, सोलापूर रोड जो हा झालेला आहे, हा 20 वर्षापूर्वी याची निर्मिती झाली. मध्यंतरच्या काळात अनेक समस्या या रोडवर उपलब्ध झाल्या. सिंधवणे घाटातनं येणारं पाणी हे सोलापूर रोड असेल किंवा रेल्वे पूल असेल, हे ब्रिज दोन्ही क्रॉस करून नदीला जातं. हे केंद्रीय जे इश्यू आहेत, जे खासदारांकडनं अपेक्षित आहेत, की जे रेल्वेच्या समस्या आहेत, रेल्वे मोरीच्या समस्या आहेत, रेल्वे गेटच्या समस्या आहेत, की जे रेल्वे क्रॉसिंग आहे कोरेगाव मूळचं, आज पिढ्यानपिढ्या आमचं ते झालं नाही. जसं दौंडच्या मोरीची जी समस्या आहे, तशी उरुळी कांचनची हे 9 मोरी आहे की जे असंख्य लोक त्या पाण्यातनं त्या प्रवास करतात. आणि अनेक वेळा खासदारांनी आमदारांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या, पण त्याचं काही मार्ग निघाला नाही. मध्यंतरीच्या काळात सोलापूर हायवे असेल, तुम्हाला सांगतो उरुळी कांचनची रेल्वेची समस्या असेल. कोरोना नंतर रेल्वेला एवढ्या समस्या आल्या की विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी, कामगारांना जाण्या येण्यासाठी जी लोकल चालू झाली पाहिजे होती आणि त्यासाठी केंद्रीय नेतृत्व पाहिजे. मी सरपंच असून DRM संघ किंवा मी बोलू शकतो, मी पत्र व्यवहार करू शकतो, पण याचे पूर्णत्व जे नेण्याचं काम आहे हे नक्कीच खासदारांचं आहे. आणि ते मला ह्या काळात काय कधी करताना किंवा त्याच्या भेटीगाठी घेताना मला ते दिसलं नाही आणि त्याची उणीव मला या ठिकाणी जाणवली. भविष्य काळात नक्कीच ह्या गावांच्या समस्या फार मोठ्या आहेत की त्या लोकांच्या समस्या पूर्णत्वास नेण्यासाठी खासदारांकडनं बरेचसे जे सेंटरचे प्रॉब्लेम आहेत की आम्हाला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं की उरुळी कांचनचा सोलापूरचा जो रोड आहे, उरुळी कांचन सोलापूर रोड आहे, ह्याला ओव्हरब्रिज झाले पाहिजे होते. आता काल परवाच मी तुम्हाला सांगतो, तुमची एक बातमी वाचली आणि आयुक्तांनी लोणीकाळ बोर स्टेशन पर्यंत 2 व्हीलरवर प्रवास केला आणि मेट्रोची पाहणी केली. खरं तर उरुळी कांचन ह्या गावापर्यंत कमीत कमी 15,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि हे शिक्षणाचं माहेरघर असताना इथं फार्मसी कॉलेज आहेत, सर्व मोठे मोठे कॉलेजेस आहेत. उरुळी कांचनच्या पर्यंत ती मेट्रो आली पाहिजे अशी ही सर्वसामान्यांची, परिसरातील सर्व गावांची अपेक्षा आहे. पण हा आवाज उठवण्यासाठी आमच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे आणि हे नक्की खासदारांकडनं, आमदारांकडनं हे मला अपेक्षित आहे. भविष्य काळात या गोष्टी त्या मार्गी लावतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.